टायरचा भीषण स्फोट, तळोदा बायपासवर चालकाचा जागीच मृत्यू. आपण पाहत आहात 24x7 न्यूज. रिपोर्ट सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. एका साध्या कामादरम्यान मृत्यू इतक्या भीषण स्वरूपात समोर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. तळोदा बायपासवर आज सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. टायरमध्ये हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात एका मेहनती ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पाहूया हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम. बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9:45 सुमारास तळोदा बायपास परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मृत चालकाचे नाव ज्ञानेश्वर दिलीप मिस्त्री, वय 37 वर्षे, राहणार नरडाणा, तालुका शिंदखेडा असे असून ते सिमेंटच्या गोण्या भरलेला ट्रक घेऊन गुजरातमधील नशिराबाद येथून तळोद्याकडे आली होती. मिळालेल्या माहितीनुसार तळोदा बायपास रोडवरील एका बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ त्यांनी ट्रक क्रमांक MH18BG874 च्या टायरमधील हवा तपासण्यास सुरुवात केली होती. मात्र अचानक टायरचा जबरदस्त स्फोट झाला आणि काही क्षणातच सर्व काही संपलं. स्फोट इतका भीषण होता की ज्ञानेश्वर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला आणि काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पंचनामा केला आणि कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार टायरमधील अतिप्रेशरमुळे हा भीषण स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका कष्टकरी चालकाचा जीव केवळ काही क्षणांच्या दुर्लक्षामुळे गेला. ही घटना पुन्हा एकदा वाहन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. टायर प्रेशर तपासताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणारी ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. प्रतिनिधी जुबेर शेख, विसरवाडी, नवापूर. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.